नॉलेज मधून ज्या गोष्टी बाहेर येतात त्या इन्फॉर्मेशन मधून कधीच बाहेर येत नाही. सगळ्या पालकांच्या आणि मुलांच्या अपेक्षा काय आहेत की माझा मुलगा IITत गेला पाहिजे आणि डॉक्टर झाला पाहिजे. एकदम क्लिअर सांगतो, टक्क्यावारीवर मुलं मोठी होत नाहीत. त्यांच्या पर्सनॅलिटीवर, त्यांच्या हॅबिट्सवर, त्यांच्या कम्युनिकेशनवर, त्यांच्या चालण्या बोलण्यावर माणसं मोठी होतात. तुमच्याकडे तीच पोझिशन येते ज्या पोझिशनसाठी तुम्ही लायबल आहात. आपल्याला चेंज नाही व्हायचंय, आपल्याला ट्रान्सफॉर्म व्हायचंय. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असतो, तो येईल. कदाचित तुझे विचार मांडायला मित्रांपेक्षा मैत्रिणींपेक्षा पण खूप चांगली लोक येतील, पण जर आज चांगला अभ्यास केला तर आपल्यामध्ये ती पॉवर, आपल्यामध्ये ते डिव्होशन, आपल्यामध्ये ती कॅपेबिलिटी आज आपल्याला बाहेर काढावी लागेल. मग ती सकाळी उठण्याची कॅपेबिलिटी असेल, रात्री झोपण्याची कॅपेबिलिटी असेल, कोणतीच गोष्ट आपण जन्मतः शिकून येत नाही. ईच अँड एव्हरी कॅपेबिलिटी आपण डेव्हलप केली आहे. तुम्ही कोणत्या प्रकारच्या कॅपेबिलिटी डेव्हलप करणार त्याच्यावर तुमचा रिझल्ट डिपेंड्स आहे. कंप्लेनर डोंट क्रिएट अँड क्रिएटर डोंट कंप्लेन. विदाउट सॅक्रिफाईस तुम्ही सक्सेसला टचच करू शकत नाही. इट्स अँड पाथ गायडनिंग अपॉर्च्युनिटीज फॉर द स्टुडंट. खूप छान, अतिशय सुंदर. जी मुलं लूज पडतात अभ्यासामध्ये त्यांना पुशअप केल्यानंतर ज्या फोर्सनी ते पुढे जातात, खरंच एकदम राईट टाइम सरांनी त्यांना पुशअप केलेला आहे. मुलांच्या करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट सेशन होतं. ह्या लेक्चरची खरंच गरज होती. स्वप्नील सर म्हणजे असं वाटत नाही आपण कोणत्या सरांशी बोलतोय, म्हणजे एखाद्या घरातल्या व्यक्तीशी बोलण्यासारखं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. मोटिवेशनल होतं मुलांसाठी, पालकांसाठी पण चांगलं मार्गदर्शन झालं याच्यामध्ये. अभ्यासाव्यतिरिक्त जे एक्स्ट्रा नॉलेज लागणार आहे नंतर इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर, त्याचं पण तिला आत्ताच नॉलेज भेटतंय. पण जे शिकलोय त्याच्यावरती जर ट्रेनिंग दिलं गेलं तर ते आयुष्यभर खरोखर लक्षात राहतं. या गोष्टीमुळे जीनियस प्लस मधून एक फिनिश प्रोडक्ट्स बाहेर निघणार आहेत.